सामन्याला सुरुवात करायची आपण लिस्ट इथे अपडेट केली आहे. तर फलंदाजी एंडवरती आपण बघतोय संदीप गुंडपल्ली आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय रवी गुप्ता. तर बॉलिंग एंडवरती आजचा दिवसाला दुसरा होणारा सामना दोन्ही संघाला 2 पॉईंट अंकित करायचे असतील तर हा सामना जिंकावा लागेल. बॉलिंग एंडवरती आपण बघतोय किशोर बोरे कर्णधार सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने एकदा नक्कीच कंप्लीट केले देतात दरम्यान. एक चेंडू एक धाव आपण बघतोय अंकित केली जाते. आरसीबी या संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बँगलोर वर्सेस सनरायझर्स हैदराबाद. प्रथम नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद यांनी क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. आमंत्रित केले फलंदाजी करण्यासाठी आरसीबी या संघाला. एकदा संदीप कुलपल्ली यांनी चेंडू भिरकावून दिले लेग साईडच्या दिशेने एकदा नक्कीच भेटेल. चेंडू तो डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एक धावासाठी धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या होती ती म्हणजे 2 धावा. 2 चेंडू 2 धावा आपण बघतोय आरसीबी या संघाच्या. तिसरा चेंडू किशोर करतील ते संदीप यांना. काहीसा स्लोअर पकडला चेंडू होता तिकडे जेल होते का आणि तिकडे कॅच सुटते. त्या दरम्यान एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा नक्कीच अंकित केली जाते. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला भेटते संदीप आणि रवी यांच्यामध्ये. काहीसा मिसफिल्ड आपण बघतोय सनरायझर्स हैदराबाद या संघाकडून. 2 धावा नक्कीच अंकित केली जाते. एक झेल होता तिकडे थोडासा डिफिकल्ट झेल. तो झेल सुटतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतोय संदीप गुंडपल्ली. धावसंख्येत भरवते धावा होते म्हणजे 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा फ्लोवर पकडतात चेंडू. सुरेख चेंडू आपण बघतोय किशोर यांच्या माध्यमातून. चेंडू 4 धावा झाल्यात. एक अचूक पद्धतीची गोलंदाजी आपण बघतोय किशोर यांच्या माध्यमातून. संदीप गुंडपल्ली स्ट्राईक एंड वरती आहे तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतो किशोर बोरे. आता आपण किशोर बोरे यांना बघतो कांगारू संघाची नेतृत्व नेहमी करत असताना. आपण स्ट्राईक एंड वरती संदीप गुंडपल्ली विश्वजगती संघाचे नेतृत्व करत असताना दोन्ही कप्तान आमने सामने असताना एक चांगला पूल केलाय संदीप यांनी. लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलवलाय. एक नक्कीच भेटेल संदीप यांना. 5 चेंडू 5 धावा त्यांचा बिगर आपल्याला बघायला भेटतोय आरसीबी या संघाकडून. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पाहिजे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते. पॉवर प्लेचा षटक आहे. एक चेंडू बाकी असेल या षटकातील. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटचा चेंडू. चेंडू समोरच्या दिशेने टोलवायचा प्रयत्न केला होता. एक सुरेख झेल तिकडे कंप्लीट होते. शिरो यांच्या माध्यमातून झेल कंप्लीट होते. एक चांगली ओव्हर आपल्याला बघायला भेटते. किशोर बोरे यांच्या माध्यमातून चांगली ओव्हर आपल्याला कंप्लीट करायला भेटते. धावसंख्या होत्या 5 धावा. एक मोठा झटका लागतो संदीप गुंडपल्ली यांच्या माध्यमातून. आणि आता आपण बघतोय एक अष्टपैलू खेळाडू प्रतिष्ठानाकरता एक नामांकित खेळाडू ज्याचं खूप मोठं योगदान आहे या पीपीएल मध्ये. दत्ता केवस्कर आता मात्र तिकडे फलंदाजी मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एक चांगला एक मोठा नामांकित नाव आपण बघतोय दत्ता केवस्कर यांच्या माध्यमातून ही पीपीएल ची निर्मिती आपण झालेली. पीपीएल सीझन 1 मोठा हातभार आपल्याला बघायला भेटतो दत्ता केवस्कर यांच्या माध्यमातून. आणि चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत दत्ता केवस्कर. एक ओव्हरची सांगत होते. एक ओव्हरचा संपूर्ण स्कोर होतो म्हणजेच 5 धावा. अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट असेल, या तिन्ही क्रिकेटमध्ये आपण मोठा योगदान बघतो दत्ता केवस्कर यांचा. सातत्याने दर वर्षी या प्रतिष्ठान क्रिकेट नगरीमध्ये चांगली खेळी दाखवत असताना दत्ता गोलंदाजी एंडवरती आपण बघतोय एक लेफ्ट आर्म गोलंदाज आशिष अष्टरत्न संघाकडून खेळत असताना आशिष स्ट्राईक एंड वरती असेल रवी गुप्ता. पाहिजे पहिला चेंडू आशिष करतील ते रवी यांना. पाहिजे पहिला चेंडू आशिष करतील ते रवी यांना.
पहिला चेंडू आशिष करतील तर रवी यांना पहिला चेंडू एक चांगला चेंडू खिडकी चेंडू आपल्याला बघायला भेटतो. चेंडू चांगला फिरतोय, पूर्णपणे बीट होत आहेत रवी. आशिष शिद्रुक एंड वरती पण बघायला भेटतात. चांगला चेंडू आता होतोय आशिष, पूर्णपणे बीट होत आहेत रवी. चांगला ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा आपण परफॉर्मन्स करत असताना बघतो आशिष यांना. आता काय शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू पूर्णपणे मिस टाइम होतोय आणि रवी पुन्हा एकदा डॉट होतोय. एक चांगली प्रकारची गुणी गोलंदाजी आपण बघतो आशिष यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरवली धावा होत्या, त्यामध्ये 5 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. कर्णधार स्वतः किशोर त्यांना कानपत्र देत असताना एक चांगली नेतृत्व पण बघतो किशोर यांच्या माध्यमातून. पाहिजे तिसरा चेंडू पाहिजे बाहेर टाकलेला चेंडू होता, पंचांनी तो स्वेअर चेंडू घोषित केलाय. एक चांगली गोलंदाजी करत असताना स्वेअर चेंडू भेटला तो आरसीबी या संघाला. धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजेच 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. लॉस ऑफ 1 विकेट. आणि तिसरा चेंडू आशिष करतील तर रवी यांना या अगोदरचे 2 चेंडू निर्धाव होता, एक चेंडू शेअर टाकला होता. बॅटची कडा लागते तिकडे, चेंडू जातो डिक्लोर झोन मध्ये 1 धावासाठी. जर ही स्लिप थोडी वाईट असती तर ही कदाचित कॅच झाली असती आणि एक मोठा झटका लागला असता आरसीबी या संघाला. पण तिकडे एक चांगली गोलंदाजी आपण बघतोय आशिष यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात आपल्या संघाकरिता. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहे. मी दोन्ही संघांना हे सांगतो की आपल्याला हा सामना 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचा आहे. 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता, चेंडूला दिशा दिली रवी यांनी. दरम्यान एकदम नक्कीच भेटेल रवी यांना. आरसीबी संघाचा स्कोर बोर्ड आता सध्या पुढे सरकायला बघायला भेटतोय. धावसंख्येत थोडं धावा होत्या त्या म्हणजेच 8 धावा धावफलकावरती लावायला गेल्यात. शेवटचे 2 चेंडू आहेत. हो आता मात्र बाहेर टाकलेला चेंडू होता, चेंडू जरा खूप बाहेर कलाटणी घेतोय, लाईनच्या बाहेर चेंडू जातोय आणि पंचांचा निर्णय हा स्वेअर चेंडू असेल. अजून एक अतिरिक्त रन भेटते ती आरसीबी या संघाला. धावसंख्येत भरत धावा होतात त्या म्हणजेच 9 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. काहीच एक्स्ट्राच आपण बघतो या षटकामध्ये 2 एक्स्ट्रा टाकलेत. हो आता मात्र तिकडे सुरेख चेंडू आपल्याला बघायला भेटतो आशिष यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू आपल्याला बघायला भेटतो. एक गुणी गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते. त्याच बरोबर आपल्याला स्तंभाच्या मागे यष्टीरक्षक निहार राणे आपण बघतोय. चांगले अष्टपैलू खेळाडू, चांगले अष्टपैलू किपिंग आपण त्यांच्या माध्यमातून नेहमी बघायला भेटते. काहीच हातातला बॉल सुटलाय, बॉलची ग्रिप सटकली आणि हा नो बॉल पंच घोषित करतात आणि हा फ्री हिटचा चेंडू आहे, याची नोंद घ्यायची आहे. एक पहिला नो बॉल आणि पहिला फ्री हिट पीपीएल सीझन 1 मध्ये आपण बघतोय. बॅटची कडा लागते, चेंडू जातोय. एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजेच 11 धावा धावफलकावरती लगायला गेल्यात. 6 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात आशिष यांनी. काहीसे एक्स्ट्राच टाकले, काहीसे चांगले चांगले बॉल सुद्धा टाकले, चांगले बॉल सुद्धा हाताळलेत आपण त्यांच्या माध्यमातून बघितले. एक अटीतटीचा सामना आपण बघतोय. आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंड वरती बघायला भेटतील दत्ता केळुसकर. दत्ता 11चे कर्णधार दत्ता केळुसकर सातत्याने आपल्याला नेहमी ग्राउंड वरती एक चांगली खेळीपट्टीवरती खेळी बघायला भेटते त्यांच्या माध्यमातून.
मी दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊन बसायचंय. पवेलियन मध्ये जाऊन बसायचंय. बोलूनच इव्हेंट आपण बघतोय वसंत राहुल जय भवानी संघाकडून एक एक गोलंदाज आपण त्याची सांगता करतो वसंत. आता मात्र आपल्याला गोलंदाज एंडवरती बघायला भेटतात. स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय दत्ता केळोस्कर. एक मोठा योगदान आपल्याला लाभलाय दत्ता केळोस्कर यांच्या माध्यमातून पीपीएल प्रतीक्षानगर प्रीमियर लीग एक मोठा योगदान केलंय दत्ता केळोस्कर यांनी. पाहिजे पहिला चेंडू वसंत करतील ते दत्ता यांना. वेगवान टाकलेला चेंडू होता वसंत यांनी. मिडविकेटच्या चेंडू दिशेने मारायचा प्रयत्न होता पण तो बॅटची काढा लागते आणि चेंडू जातोय कीपरच्या डोक्यावर डिक्लेअर झोन मध्ये एक धावा करिता. 9 संख्यात बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. जागा भेटले जाऊन दे. फुलटॉस टाकलेला चेंडू होता वसंत यांचा. पंचांचा निर्णय नो बॉल असेल आणि हा फ्री हिट असेल. एक अतिरिक्त धाव भेटली आहे वसंत रावल यांच्या माध्यमातून. काहीसा चेंडू त्यांच्या हातातून निसटला होता. जर सनरायझर्स हैदराबाद यांना हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना काहीशी अचूक पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला करावी लागेल. काहीशा विकेट्स घ्यावे लागतील. डॉट चेंडू हाताळावे लागतील. तर आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक चांगला समालोचक रोहन कानेकर यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करतो आणि कालच्या सत्रामध्ये त्यांनी एक मॅन ऑफ द मॅचचा पटकार नक्कीच मिळवलाय तर त्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा. 13 चेंडू 14 धावा होत आहेत. पाहिजे आता स्ट्राईक एंड वरती असतील ते दत्ता. गोलंदाजी मॅच वरती आपण बघतोय ते वसंत. फ्री हिटचा चेंडू असेल. पुढे टाकलेला चेंडूची झेल होते का तिकडे चेंडू झेल होते पण रनआउटची संधी बनते आणि तिकडे रनआउट होते का बॅट्समन परंतु अंपायर असते डिसिजन फेटाळत आहेत आणि अंपायर्स बोलतायत की हा नॉकआउट आहे. एक चांगला चेंडू हाताळला होता वसंत यांच्या माध्यमातून. 2 चेंडू समाप्ती होत आहेत. 2 चेंडू सांगितलं स्कोर होतो म्हणजे 15 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. 14 चेंडू 15 धावा. धावसंख्या झाली ती 15. आता मात्र वसंतचा सामना करेल तो रवी. कितपत धावा जमा करू शकतो आपल्या संघासाठी. दत्ता यांच्यासोबत भागीदारी करताना पुन्हा एकदा एक हलक्या हाताने खेळलेला चेंडू डिक्लेअर पद्धतीने एकदम मिळते. सुंदर फलंदाजीचा नजराना सादर करतो तो रवी. धावसंख्या झाली ती 16. वसंत पाहूया आता कोणत्या प्रकारची गोलंदाजी करेल रवीच्या विरोधात. सुंदर एक चेंडू पाहायला मिळतं पण थोडस क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं तर कोही बात नाही. आता मात्र एका निर्धाव चेंडूचं पतन झालेलं आहे. चेंडू वसंत याचा
पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला डिक्लेअर झोन मध्ये मारलाय चेंडू आणि एक धाव मिळते डिक्लेअर पद्धतीने. धाव संख्येत होते वाढ, धाव संख्या होती ती 17. 5 बॉल झाले. शेवटचा चेंडू या षटकातील. 5 बॉल झाले. वसंत सामना करेल तो रवी. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समांतर करून सांगितलं की स्क्वेअर चेंडू आहे. अवांतर धावसंख्येत एक वाढ होते, धावसंख्या होते ती 18. पुन्हा एकदा पंच निर्धाव चेंडूचं पतन. षटक संपते, षटकाखेरीस धावसंख्या होते ती 18. 3 षटक आणि धावसंख्या झाली ती 18. बॉल बाय रन स्कोर. जाऊ शकतो, जास्त नाही आतमध्ये जाऊ शकतो. हा, जास्त नाही जाऊ शकतो. संदीप तू जाऊ शकतो आतमध्ये, अंपायरला विचारून जाऊ शकतो. पॉवर प्ले, पॉवर प्लेचं हे षटक घेऊन येतो तो रुपेश. रुपेश वजराटकर. ऍक्टिंग केल्यावरती करू शकतो, ऍक्टिंग केल्यावरती काय आणि या प्रतीक्षा नगर मधील एक अनुभवी खेळाडू दत्ता केळुसकर. पाहूया किती धावा जमा करू शकतो. या निलेश उनकुले यांच्याकडनं दत्ता यांना प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. रोख पारितोषिक. पहिला चेंडू रुपेश वजराटकर यांचा आणि आता मात्र बॅटीची कडा घेऊन मात्र सेफ झोन मध्ये डिक्लेअर पद्धतीने एक धाव काढण्यात यशस्वी झाले ते दत्ता केळुसकर. प्रयत्न तर होता षटकार मारण्याचा. पुन्हा एकदा सुंदर खेळण्याचा प्रयत्न, एक सुंदर फटका पाहायला मिळतो लेग साईडच्या दिशेने दत्ता केळुसकर यांच्याकडनं. एकदा मिळतं डिक्लेअर पद्धतीने. धावसंख्येत होते वाढ, धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. एकच धाव मिळते डिक्लेअर पद्धतीने. प्रयत्न तर पुरेपूर चाललेले आहेत दत्ता केळुसकर यांचे. एक षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आणि अनेक षटकार मारलेस तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक निलेश उनकुले यांच्याकडून. आता मात्र या षटकातील 2 चेंडू शिल्लक.
मध्ये जाऊ. सुंदर थोडस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 22 पद्धतीची एक धाव मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू पाहूया. दत्त षटकार मारू शकतात का? निलेश उनकुले यांच्याकडनं दत्त यांच्यासाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. नाही, एक संयमी खेळी खेळण्याचा प्रयत्न पण नाही. पुन्हा एकदा माहित आहे ना आपण कसली बॅटला लागला. बॅटला लागला रे. नाही यार. धाव संख्या झालेली 24. 4 षटका अखेरीस बॉल बाय रन बघितल्या गेल्यावर की धाव संख्या झालेली 24. चेन्नई आणि पंजाब या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रोनक शेवटचं षटक घेऊन येतोय तो. रोनक काय करतो आपल्या संघासाठी पाहण्यासारखं असेल. त्यांच्या समोर आहे तो दत्ता. दत्ता केळुसकर प्रतीक्षा नगर मधील एक नावाजलेला खेळाडू. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक किरण बेडूक यांच्याकडनं. निलेश उनकुले यांची ही स्कीम लागू आहे, म्हणजे प्रत्येक षटकाराला 1000 रुपये भेटतील. कळला नाही चेंडू, कळला नाही. घेतलाच गर 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 फिरत यष्टी रक्षकाच्या हातात येतो चेंडू. चेंडू काही कळत नाही दत्ता केळुसकर यांना. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा चेंडू येतोय. किती षटकार मारतात उरलेल्या 4 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर त्याला पंचांशी वाद घालू नये. 85 वाद आणि मग संघ बाद. चला पंच, आपला निर्णय कळवायचा लवकरात लवकर. सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणाचा इम्पॅक्ट आहे पण कोणाचा इम्पॅक्ट आहे. वीस आता कशी भेटणार रे? काय आहे काय बरोबर नाही.
अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधील. धावा होत्या 27 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 शेवटचे 2 चेंडू असतील स्ट्राईक एंडवरती असतील दत्ता. हो, काहीसा लेग ब्रेक प्रकारचा चेंडू आपण बघतोय. चांगला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते. 28 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकामधील. 1 टू गो असेल. 28 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. शेवटचा चेंडू आहे. हो, प्युअर लेग ब्रेक प्रकारचा चेंडू पाहिजे कितपत लांब धावा करतात. त्या दरम्यान पंचांचा निर्णय 2 धाव नक्कीच भेटतील. 30 चेंडू 30 धावा केल्या आहेत. आरसीबी या संघाने त्या जिंकण्याकरिता हैदराबाद या संघाला 31 धावांचं लक्ष्य पार करायचंय. एक अचूक पद्धतीची फलंदाजी आपण बघितली. 30 चेंडू 30 धावा या मैदानामध्ये एक चांगला रन रेट असेल, एक चांगला ऍव्हरेज स्कोर असेल या अशोक पिसाळले या रणगामध्ये त्या पंचांना बॉल पुरवायचे आहेत. यापुढील होणारा सामना चेन्नई सुपर किंग वर्सेस किंग्स 11 पंजाब. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आणि विनंती असेल आपल्याला जेवण आणि पाणी हे दुपारी 1:30 नंतर भेटणार आहे. कमिटीला विनंती असेल त्यांनी जी क्रीजची लाईन आहे, बॅटिंग क्रीजची लाईन आहे ती जरा हाकायची आहे. मला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर मी विनंती करतो जावेद कच्ची जिथे कुठे असेल त्यांनी पुढच्या मॅचचा टॉस किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग यांचा टॉस करून घ्यायचंय. तर चेन्नई सुपर किंग यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलून आम्हाला लिस्ट द्यायची आहे. आपण बॅटिंग एंड वरती बघतोय शेरॉन, तर नॉन स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय निहाल राणे, तर गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय विक्की निकम. यापुढील होणारा सामना किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग. सुशांत निकम गोलंदाजी एंड वरती आपण बघतोय. स्वतः कर्णधार विक्की. एक चांगला सामना आपल्याला इथे बघायला भेटेल. अतिथीचा सामना बघायला भेटेल. दोन्ही संघांना 2 पॉईंट अंकित करायचे आहेत. तर 2 पॉईंट अंकित करायचे तर तुम्हाला ही मॅच जिंकावी लागेल. मॅच जिंकावी लागेल याचा अर्थ तुम्हाला सनरायझर्स हैदराबाद यांना 31 रन करण्यापासून रोखावं लागेल. पाहिजे सुशांत निकम कुठल्या प्रकारची गोलंदाजी करत आपल्या संघाकरिता, त्याचबरोबर कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते शेरॉन यांच्या माध्यमातून.
त्याला सामन्याला सुरुवात करायची आहे. ही चेंडू 31 धावा करायचे त्या सनरायझर्स हैदराबाद या संघाला. यापुढील होणारा सामना असेल किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग. या दोन्ही संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. पहिला चेंडू विकी करतील ते शेरॉन यांना. सामन्याची सुरुवात होते 31 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघाला काहीसा बाहेर टाकलेला चेंडू होता. चेंडू भिरकावून दिले कवचच्या दिशेने. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. स्कोर बोर्डचा खाता उघडले. एक धाव नक्कीच भेटते सनरायझर्स हैदराबाद या संघाला. काहीचा दुसरा चेंडू सुशांत करतील ते शेरॉन यांना. काहीचा सुवर्ण प्रकारचा चेंडू टाकला होता. भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. त्या दरम्यान स्कोर बोर्ड पुढे सरकतो. 2 चेंडू 2 धावा धावफल करते लगावल्या गेल्यात. अजूनही जिंकण्याकरिता 29 धाव्याचं लक्ष कंप्लीट करायचंय 28 चेंडू मध्ये. एक चांगला सामना आपल्याला बघायला भेटतोय. अडीतडीचा सामना आपल्याला बघायला भेटतोय. सुशील निकम फलंदाजी एंडवरती तर फलंदाजी एंडवरती आपण बघतोय शेरॉन. आईचा तिसरा चेंडू. आईचा स्लोअर प्रकारचा चेंडू टाकला होता लेग साईडच्या दिशेने. एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. 3 चेंडू 3 धाव आपल्याला बघायला भेटत आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामधील. पाहिजे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपण बघायला भेटते आपल्याला शेरॉन यांच्या माध्यमातून. चौथा चेंडू. काहीचा कटर टाकलेला चेंडू होता. चेंडू फिरकावून दिला बिबीच्या दिशेने. पाहिजे कितपत धावा आपल्याला संघासाठी. आणि चेंडू जातो सीमा रेषा पार चौकार 4 धाव्यांसाठी. एक चांगला फटकार शेरॉन यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटलाय. एक कुणी खेळाडू आहे शेरॉन. चांगली बॅटिंग करतो आणि त्याचा प्रतिफल आपल्याला बघायला भेटतो शेरॉन यांच्या माध्यमातून. धाव संख्येत बरोबर धावा होतात त्या म्हणजेच 7 धावा धावफलकावरती लागवल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू 7 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहिजे कुठल्या प्रकारची फटकेबाजी आपल्याला बघायला भेटते शेरॉन यांच्या माध्यमातून. काहीसा स्लोअर प्रकारचा चेंडू टाकला होता. बॅटच्या खाली या चेंडू टाकला होता. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमा रेषा पार चौकार 4 धाव्यांसाठी. लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार आपण बघतोय. धाव संख्येत बरोबर धावा होत्या त्या म्हणजे 11 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पाहायचा सुशांत निकम कुठल्या प्रकारचा प्रयत्न करतात. कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतायत. एक शॉर्ट बॉल पुन्हा एकदा बघायला भेटतो आपल्याला सुशांत निकम यांच्या माध्यमातून. ब्रेकआउट दिला लेग साईडच्या दिशेने. धावा होत्या त्या म्हणजे 12 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही हा सामना जिंकण्याकरता सनरायझर्स हैदराबादला 24 चेंडू 19 धावांचा टप्पा पार करायचा आहे. सॉरी या सामन्यातील अजूनही 4 षटक शिल्लक आहेत. 24 चेंडू 19 धावांचं लक्ष अजून पूर्ण पाहिजे आपल्या संघाकरिता कितपत धावा रोखतायत. स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय निहाल राणे. अजूनही सामना जिंकण्याकरता 24 चेंडू 19 धावांची गरज आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाला करिता.
तर यापुढील होणारा सामना असेल किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग. दोन्ही कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मधून लिस्ट घेऊन जायचे आणि आपले प्लेयर्सचं अपडेट द्यायचं. त्याचबरोबर टॉस बॉक्स मध्ये जाऊन टॉस करायचं. पहिला चेंडू दत्ता करते निहाल यांना. एक चांगला ऑपरेट प्रकारचा चेंडू टाकला होता. चेंडू कडे कोण दिला मिडविकेटच्या दिशेने. चांगला फटकार आपल्याला बघायला भेटला मिडविकेटच्या दिशेने. निहाल राणे यांच्या माध्यमातून धाव संख्या फुले सरकते. धावा होतात त्या म्हणजेच धावा फलकावरती लगोला गेल्यात. पहिल्या चेंडूवरती एक मोठा हल्ला आपल्याला बघायला भेटला. निहाल राणे यांच्या माध्यमातून चेंडू होता मिडविकेटच्या दिशेने. एक धावा करिता. या षटकातील दुसरा चेंडू असेल दत्ता करतील निहाल यांना. पुन्हा एकदा शॉर्टपिच प्रकारचा चेंडू टाकला होता दत्ता यांच्या माध्यमातून. फिरकावून दिला चेंडू लेग साईडच्या दिशेने. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येत बरोबर धावा होते. त्यामध्ये 14 धावा धाफावरती लगवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल काहीसे निर्धाव चेंडू किंवा 2 किंवा 3 विकेट्स घेऊन मॅच मध्ये परतावं लागेल आरसीबी या संघाला. हो, आता मात्र तिकडे बॅटची कडा घेते. एक रन करायचा प्रयत्न होता परंतु पूर्ण आपले बीट झाले. निहाल राणे एक सुरेख चेंडू आपल्याला निर्धाव चेंडू आपल्याला बघायला भेटत दत्ता केवस्कर यांच्या माध्यमातून. असे अजून काहीशे चेंडू त्यांना टाकावे लागतील. आमंत्रित करावं लागेल की फलंदाजांना त्यांनी स्टेप आउट होऊन मारावं आणि तिकडे झेल बाद व्हावं. तर सामन्यामध्ये परतावं लागेल. पुन्हा एकदा दत्ता मागवरती. पुन्हा एकदा पायाला लागलेला चेंडू होता. तिकडे एक मिसफिल्ड होते यष्टीरक्षकाच्या हातामधून. एकदा नक्कीच कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजेच 15 धावा. धाव फलकावरती लगवल्या गेल्यात. अजून सामना जिंकण्याकरिता एक 16 धाव्यांची गरज आहे. अजूनही 20 चेंडू शिल्लक आहेत. काहीसा पुढे टाकलेला चेंडू तर कट केले शिरोंनी. पॉईंटच्या दिशेने एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये एक चांगली ओव्हर आपण म्हणता येईल दत्ता केवस्कर याच्यामधून आतापर्यंत हाताळली गेले. शेवटचा चेंडू असेल 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केले. शेवटचा चेंडू असेल पाहिजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते दत्ता केवस्कर यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू सामना करतील ते निहाल. स्टेप आउट मारायचा प्रयत्न होता. चेंडू भिरकावून दिले लेग साईडच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव नक्की डिक्लेअर झोनच्या स्वरूपात अंपायर घोषित करतील. धावसंख्या पुढे सरकवते. धावसंख्या होती ती म्हणजेच 17 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. अजूनही सामना जिंकण्याकरिता 18 चेंडू 14 धाव्यांची गरज आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाला. दोन्ही संघाकरिता हा सामना जिंकणं खूप महत्वाचा ठरेल. कारण 2 पॉईंट जर अंकित करायचे तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये बनवून राहायचं तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचं असेल. ह्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. यापुढील होणारा सामना असेल चेन्नई सुपर किंग वर्सेस किंग्स 11 पंजाब. एका बाजूला चेन्नई सुपर किंग असेल ते कालच्या सत्रामध्ये पहिला सामना जिंकला. तर दुसऱ्या बाजूला पराभूत झालेली टीम असेल किंग्स 11 पंजाब. यांना मात्र कमबॅक करावं लागेल. एक चांगला आणि अभव्य आयोजन आपल्याला बघायला भेटेल प्रतीक्षानगर क्रीडा नगरीमध्ये. प्रतीक्षानगर प्रीमियर लीग पर्व पहिला. तर यापुढील होणारा सामन्याचा टॉस किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई. जावेद कच्ची यांना विनंती असेल की यापुढील होणारा सामन्याचा टॉस करून घ्यायचा टॉस बॉक्स मध्ये जाऊन. जावेद कच्ची तिथे कुठे असतील त्यांनी नोंद घ्यायची की यापुढील होणारा सामना चेन्नई सुपर किंग आणि किंग्स 11 पंजाबचा होणारा सामना आहे. तर टॉस बॉक्स मध्ये जाऊन आपण टॉस करून घ्यायचा आहे आणि त्यांची लिस्ट आम्हाला इथे अपडेट करायसाठी पाठवून द्यायची आहे. तर सामन्याकडे वळायचं आहे. अजूनही जिंकण्याकरता 18 चेंडू 14 धाव्यांची गरज असताना सनरायझर्स हैदराबाद या संघाला
आता मात्र गोलंदाजीची कामगिरी सांभाळताना आपल्याला पाहायला भेटतात संदीप गुंडपल्ली. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय शेरॉन यांना. चांगल्या पद्धतीने चेंडू वतळलाय लेग साईडच्या दिशेने, परंतु चेंडू जात नाहीये ग्राउंडच्या बाहेर. एकदा नक्कीच धावून कंप्लीट करावी लागेल आणि धावून कंप्लीट धाव केली जाते. तर दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. आपल्याला सेकंड इनिंग 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. तर टायमिंगचं बंधन असेल आपल्याकडे. टायमिंग शेड्यूलनुसार आपण चालतोय. समोरच्या दिशेने मारला चेंडू. चेंडू खूप हवेत आहे. लांब जातो चेंडू. पहिल्या चेंडूच्या अंतर येताना आणि तिकडे एक सोपा झेल सुटतोय. एक सुमित यांच्या माध्यमातून ही सोपी झेल सुटते. जर आपल्याला मॅच मध्ये परतायचंय तर आपल्याला या जेल कंप्लीट कराव्या लागतील. ची नोंद एक सिंपल कॅच होती. ती कॅच सुटते. पुन्हा एकदा संदीप निहाल राणे फेस करत असताना एक चांगला फटकार आपल्याला मिडविकेटच्या दिशेने पाहायला भेटतो. निहाल राणे यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते. धावा होतात त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 15 चेंडू 10 धावांचं समीकरण आतापर्यंत अजून त्यांना कंप्लीट करायचं. सनरायझर्स हैदराबाद या संघाला पाहिजे. चौथा चेंडू संदीप करते ते निहाल यांना. काहीचा फुलटॉस टाकलेला चेंडू होता. चेंडू पुन्हा हवेत जातोय. पुन्हा रवी झेलच्या अंडर येत आहेत आणि तिकडे एक सोप्पा झेल रवी यांच्या माध्यमातून घेतला जातोय. चौथा चेंडू 10 धावा अजूनही जिंकण्याकरिता सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. तर जावेद कच्ची जिथे कुठे असेल त्यांनी या मॅचचा पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा आहे. या पुढील होणारा सामना असेल सनरायझर्स सॉरी या पुढील होणारा सामना असेल चेन्नई सुपर किंग वर्सेस किंग्स 11 पंजाब. तर निहाल राणे यांची जागा घेण्यासाठी आलेत रुपेश वसटकर. अर्थात एकाच संघाकडून हे तिन्ही खेळाडू आपण बघत असतो खायला भेटतात. निहाल राणे असतील, शेरॉन असतील, तसेच रुपेश वरजाटकर असतील. बॉल टू प्ले या संघाकरिता आपण नक्कीच त्यांना खेळताना पाहतो. तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू 10 धाव्यांची गरज असताना सनरायझर्स हैदराबाद या संघाला जावेद कच्ची आपल्याला विनंती असेल की यापुढे होणाऱ्या सामन्याचा टॉस करायचा आणि आम्हाला लिस्ट अपडेट करायचे. एक चांगला चेंडू तिकडे बघायला भेटलाय. तिकडे धावबाद होतो का फलंदाज आणि तिकडे हो यस OUT आउट. अंपायरने हात वरती केलाय. अंपायरने हात वरती केलाय याचा अर्थच माघारी परतावा लागेल. शेरॉन यांना एक मोठा झटका लागतोय सनरायझर्स हैदराबाद या संघाला. आता मात्र तिकडे माघारी परतवतोय शेरॉन यांना. एक मॅच मध्ये आपल्याला जर कलेक्ट घ्यायला बघते मॅच जर आपण चांगली रंगीत मॅच आपल्याला बघायला भेटते. एक चांगली गोलंदाजी आपण बघतो संदीप गुंटपल्ली यांच्या माध्यमातून करत असताना धावसंख्या स्थिर होते. धावा होत्या त्या म्हणजेच 21 धावा धावफलकावरती लागवल्यात. अजूनही जिंकण्याकरिता 10 धाव्यांची गरज आहे. 13 चेंडू 10 धावांचं समीकरण अजून कंप्लीट करायचंय सनरायझर्स हैदराबाद यांना. किशोर पोरे स्वतः करण्यात आला. आता मात्र तिकडे फलंदाजी एंडवरती आपल्याला बघायला भेटतात. तर यापुढे होणारा सामना असेल किंग्स 11 पंजाब आणि चेन्नई सुपर किंग. चेन्नई सुपर किंग यांनी प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर आमंत्रित केलंय हितेश करकेरा अँड कंपनी किंग्स 11 पंजाब यांना क्षेत्ररक्षण करण्यासाठी. किंग्स 11 पंजाब यांच्यासाठी हा महत्वपूर्ण सामना असेल. जर त्यांना टुर्नामेंट मध्ये कमबॅक करायचं तर हा सामना जिंकावा लागेल. तर त्याच पद्धतीने खेळी सुद्धा दाखवावी लागेल. तर व्हायच्या सामन्याकडे अजूनही मात्र 10 रनाचा लक्ष्य पाठलाग पूर्ण करायचा आहे तो सनरायझर्स हैदराबाद या संघाला. गोलंदाजी एंडवरती आपण बघतोय एक चांगला अष्टपैलू खेळाडू संदीप. तिकडे काहीसा कान मात्र देत असताना सुशांत निकम. आपल्याला वेळेची पाबंदी आहे याची नोंद घ्यायची आहे. आरसीबीच्या कॅप्टनांना मी विनंती करतो की आपल्याला 25 मिनिटं दिलेत. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे आहेत. शेवटचा चेंडू असेल 13 चेंडू 10 धावा स्वतः कर्णधार किशोर मोरे स्ट्राईक एंडवरती. तर नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश वरजटकर. गोलंदाजी एंडवरती संदीप गुंडपल्ली. एक वेगवान टाकत चेंडूचा प्रयत्न केला गेलाय.
तर अंपायरचा डिसिजन असेल हा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त चेंडू आहे. एक धाव नक्कीच भेटते. अजूनही जिंकण्याकरिता 13 चेंडू 9 धावांची गरज आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. आता मात्र तिकडे हलक्या हाताने खेळले किशोर यांनी एक धाव नक्कीच कंप्लीट केली जाते. त्या दरम्यान धावसंख्या पुढे सरकते, धावा होतात त्या म्हणजेच 23 धाव फलकावरती लागवल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावांचं समीकरण पूर्ण करायचं आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. एक चांगला भव्य दिव्य असं आयोजन प्रतीक्षा नगर प्रीमियर लीग पर्व पहिला दत्ता केळवसकर यांच्या माध्यमातून आपण बघायला भेटतंय. एक चांगली कामगिरी आपण बघतोय. जावेद कच्चे असतील, संदीप गुंडपल्ली असतील त्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला आज बघायला भेटतोय. एक मात्र तिकडे पॉवर प्लेचे ओव्हर अंपायरच्या तिथून निर्णय येते. पॉवर प्लेची ओव्हर असेल फक्त एकच खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात करण्यात येईल. बॉलरचं नाव साऊचं नाव काय रे? सौरभ तावडे फलंदाजी एंडवरती बघायला भेटतील. तर स्ट्राईक एंडवरती रुपेश वरजाटकर लेफ्ट फलंदाज अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॅट्समन प्रतीक्षा नगर क्रीडा नगरी मधील एक चांगला लेफ्टी बॅट्समन रुपेश वरजाटकर. टायमिंग लिमिट आहे, टायमिंगची पाबंदी आहे. अंपायरने तिकडे टाइम लावला आहे याची नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लावली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. मी दोन्ही संघांना वारंवार विनंती करतो, बॉलिंग संघाला विनंती करतो की आपल्याला ही मॅच लवकर संपवायची आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटक कंप्लीट करायचे आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. तर बॉलिंग एंडवरती सौरभ, तर बॅटिंग एंडवरती रुपेश. एक काहीसा जोरात टाकलेला चेंडू होता तिकडे, चेंडू काहीसा कारण फ्लिक केलाय ओव्हरच्या दिशेने. त्या दरम्यान एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते रुपेश वरजाटकर यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरकते. अजूनही 11 चेंडू 8 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. एक चांगली गोलंदाजी आपण म्हणतो सौरभ तावडे यांच्या माध्यमातून. पाणी टायमिंगचं लिमिट आहे याची लक्षता घ्यायची आहे. दत्ता केळवसकर आपल्याला विनंती करतो, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागले तर जावेद कच्ची जिथे कुठे असतील कमिटीने नोंद घ्यायची आहे. हा सामना 25 मिनिटाच्या वर झाल्यास त्या संघाला पेनल्टी लागली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आता मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते सौरभ तावडे यांच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडूची सांगत होते, एक सुरेख गोलंदाजी, अचूक पद्धतीची गोलंदाजी आपण ज्याला म्हणतो. रुपेश वरजाटकरला काहीच चेंडू कळत नाहीये. जोरात टाकलेला चेंडू होता, चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू झालाय. अजूनही सामना जिंकण्याकरिता 10 चेंडू 7 धावांची गरज आहे, ती म्हणजेच सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. उलटाच प्रकारचा चेंडू होता, चेंडू फिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. त्या दरम्यान एकदम नक्कीच पेटेल डिक्लेअर झोनच्या स्वरूपात चेंडू जातो. धावसंख्या पुढे सरकते. अजूनही जिंकण्याकरिता 6 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 6 धावा, 6 धावा 9 चेंडू. पाहायचं कुठल्या पद्धतीने इकडे मुंबई इंडियन्स एक खेळाडू बसलाय राजेंद्र यांना विनंती असेल त्यांनी तो चेंडू आणून द्यायचा आहे, मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे. ही पीपीएल आपल्या सगळ्यांची आहे, तर सगळ्यांचा हातभार इथे लागला पाहिजे. जे कोणी बॉल्स बाहेर असतील बॉईज त्यांनी बॉल आणून द्यायचे. मेरे को क्या पूछ रहे हैं? 9 चेंडू 6 धावा जिंकण्याकरिता सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता. 25 हो गया. 14 चेंडू पायामध्ये टाकलेला चेंडू होता. तिकडे एक जेल सुटते, जेल होता पण ती जेल सुटते आणि एक धावामध्ये त्याचं रूपांतर होतंय. वो हिल गया. वो जगह अजूनही मॅच जिंकण्याकरिता सनरायझर्स हैदराबादला जगह पे था, वो इधर आ गया पूरा. 8 चेंडू 5 धावा, 8 चेंडू 5 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं सनरायझर्स हैदराबाद या संघाला. आता मात्र तिकडे डॉट बॉल बघायला भेटतोय. रुपेश वरजाटकर काहीसा कमबॅक करून देत आहेत का आरसीबी या संघाला.
काय शेवटचा चेंडू एक चांगला फ्लिक केलाय फ्लिक साईडच्या दिशेने एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते त्या दरम्यान धावसंख्या पुढे सरकते धावा होतात त्या म्हणजेच 27 धावा धावपडगोती लगोल्या गेल्यात अजूनही जिंकण्याकरिता 56 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं आहे 31 धावा साहिल आहे, साहिल. 31 धाव्याचं लक्ष कंप्लीट करायचं आहे पाहिजे आता बॉलिंग एंड वरती नवीन गोलंदाज बॉलर्स नेम आम्हाला कळवायचं आहे बॉलरचं नाव काय असेल ते आम्हाला कळून द्यायचं इकडे साहिल आहे, साहिल. गोलंदाज एंडवरती आपण बघतोय गोलंदाज साहिल तर आता स्ट्राईक एंडवरती आपण बघतोय स्वतः कर्णधार किशोर बोरे अजूनही सामना जिंकण्याकरिता 4 रनांची गरज आहे प्रतीक्षा नगरमध्ये 4 रन म्हणजे अशोक प्रिसा क्रीडांगणमध्ये 4 रन म्हटलं तर खूप डिफिकल्ट सुद्धा कधी कधी ठरलं जातं 2 चेंडू 2 डॉट हाताळायचे आहेत तर सामना पूर्णपणे दुसऱ्या बाजूने सुद्धा झुकला जातो तर गोलंदाजी एंडवरती आपण बघतोय साहिल तर फलंदाजी एंडवरती आपण बघतोय किशोर मी पुन्हा एकदा विनंती करतो पंच सुशांत निकम यांना आपल्याकडे टायमिंगची पाबंदी आहे आपल्याला 25 मिनिटांमध्ये अशा हा सामना संपवायचा आहे ही इनिंग संपवायची आहे शेवटचे 5 मिनिटं देतो आम्ही शेवटच्या 5 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटचे 5 मिनिटं असतील आरसीबी या संघाला आपल्याला षटक कंप्लीट करायचं आहे शेवटच्या 5 मिनिटांमध्ये काहीसा वेगवान गोलंदाज चेंडू आपल्याला बघायला भेटतो त्याच प्रतिहल्ला आपल्याला बघायला भेटतो किशोर कोरे यांच्या माध्यमातून चेंडू फिरकावून देतात मागच्या दिशेने एकदम नक्कीच कंप्लीट केली जाते अजूनही 3 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं आहे सनरायझर्स हैदराबाद या संघाला तर पाहिजे दुसरा चेंडू साईल करतील ते किशोर यांना एक अटीतटीचा सामना आपण बघतोय आज मात्र अशोक प्रिसा क्रीडांगणमध्ये आज चेंडू 3 धावांची गरज आहे आपलं खातं ओपन करायसाठी सनरायझर्स हैदराबाद या संघाला स्वतः किशोर बोरे कर्णधार तिकडे फलंदाजी एंडवरती आपण बघतोय सर आपली शॅडो तिकडे विकेटवरती जात असेल तर आपल्याला थोडं मागं उभे राहावं लागेल शॅडोची शॅडो नाही रे बोल रहे हो. अच्छा. तर दुसरा चेंडू हो चांगला फटकार आपल्याला बघायला भेटतो किशोर बोरे यांच्या माध्यमातून एक वेगवान चेंडू होता त्याला दिशा दिली आहे मागच्या दिशेने चेंडूला टोलवलं अजूनही 2 धाव्यांचं लक्ष पूर्ण करायचं 4 चेंडू मध्ये 2 धावे जिंकण्याकरिता हवे ते म्हणजे सनरायझर्स हैदराबाद या संघाकरिता एक चांगली खेळी आपण बघतोय किशोर बोरे यांच्या माध्यमातून बघायला भेटते किशोर बोरे यांच्या माध्यमातून एक चांगला फटकार बघायला भेटतोय आरसीबीला जर या संघामध्ये कमबॅक करायचं असेल आरसीबीला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर त्यांना 2 किंवा 3 निर्धाव चेंडू हाताळावे लागतील आतापासून तर यापुढे होणारा सामना किंग्स 11 पंजाब वर्सेस चेन्नई सुपर किंग पंजाब यांना विनंती असेल की मॅच संपल्या तुम्हाला क्षेत्ररक्षण तिकडे लावून घ्यायचं आपल्याकडे वेळेची पाबंदी आहे यापुढील बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे तर सामन्याकडे पुन्हा एकदा 4 चेंडू 2 धावा पुन्हा एकदा मागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता तिकडे जेल होते का आणि ओ येस जेल ओ युटी आउट आता मात्र किशोरला परतावं लागतंय एक चांगला जेल कंप्लीट केला जातो एक चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला भेटते साईल यांच्या माध्यमातून अजूनही हा सामना सुटला नाहीये एक चांगली जेल पकडली जाते ज्यांनी जेल पकडली त्याचं नाव आम्हाला सांगायचंय जेल कोणी पकडली त्याचं नाव मला सांगायचं इकडे जेल कंप्लीट कोणाच्या माध्यमातून झाले जेल कॅच कोणी पकडली आहे रवी कॅच कोणी पकडली आम्हाला इथे सांगायचंय तनय यांच्या माध्यमातून जेल कंप्लीट केली आहे धन्यवाद
एक सुरेख झेल कंप्लीट केली जाते. क्रुशियल मुव्हमेंटला ती झेल कंप्लीट केली जाते. आता मात्र फलंदाजी एंडवरती आपण बघतो रोनक सनगरे. एक चांगला गुणवंत खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू असेल अष्टरत्न संघाकडून नेहमी आपल्याला याची खेळी मात्र पाहायला भेटते. आता सामना जिंकण्याकरिता 3 चेंडू 2 धावा लक्ष्य पूर्ण करायचं रोनक सनगरे यांना. आणि 3 चेंडूमध्ये 2 धावा रोखायच्या त्या म्हणजेच साहिल यांना आरसीबी संघाकडून. एक अतितटीचा सामना आपल्याला बघायला भेटतो. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला भेटतोय. पाहिजे कुठल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र बघायला भेटेल साहिल यांच्याकडून. हो काही झाले फिरवलेला चेंडू होता चांगला लपेटलाय. चांगला लपेटलेला चेंडू होता रोनक यांच्या माध्यमातून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता मात्र सामना टाय होते. अजूनही जिंकण्याकरिता 1 धावेची गरज आहे ते सनरायझर्स हैदराबाद या संघाला आणि टाय करण्यासाठी पूर्ण दोन्ही चेंडू निर्धाव टाकायचे ते आरसीबी या संघाला. जर हा सामना टाय होते तर पहिली सुपर ओव्हर आपल्याला बघायला भेटेल. प्रतिष्ठानगर प्रीमियर लीग पर्व पहिल्यामधील पहिली सुपर ओव्हर आपल्याला बघायला भेटेल. पाहायचं कुठल्या प्रकारचा चेंडू. आता तर ते साहिल एक चांगला सामना रंगतलेला सामना आदित्यचा सामना 2 पॉइंट अंकित करायचे आहेत. तर रोनक संगरे स्ट्राईक एंड वरती असतील तर नॉन स्ट्राईक एंड वरती रुपेश वरचडकर तर गोलंदाजी मार्क वरती असतील ते साहिल. पाहायचं शेवटचा 2 चेंडू असतील 1 धावांची करत असताना हैदराबाद संघाला खोलवर टाकलेला चेंडू होता. चेंडू मिस्टॅम होतोय. कीपरच्या हातात चेंडू जातोय आणि अंपायरचा निर्णय तिकडे नॉट आउट असेल. इथे आम्हाला जावेद कच्चीची गरज असेल. जावेद कच्ची कमिटी मेंबर असेल तिकडे येऊन आम्हाला सल्ला द्यायचा की काय करण्यात येईल. चेंडूचा अंपायरशी जाऊन तिकडे वार्ता करावी लागेल. त्या सामन्याचा डिसिजन जे काय असेल ते आम्हाला कळवायचं. आपण इथे रिव्ह्यू सिस्टम ठेवला तर नाहीच आहे. पंचांचा निर्णय आपण इथे अंतिम ठेवलाय. तर यापुढे होणारा सामना चेन्नई सुपर किंग वर्सेस किंग्स 11 पंजाब. चेन्नई सुपर किंग यांनी प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर अहमद